आता बघूया टॉप 9 पुणे जिल्ह्यातल्या बातम्या। पुण्यासाठी 7.25 टीएमसी पाणी राखून ठेवण्याची मागणी। खडकवासला धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यानं पुणेकरांकडून सतर्कता। दुष्काळी तालुक्यातील 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफ। अर्ज केल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत केलं जाणार। सावित्रीबाई फुले विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या 3 महाविद्यालयांना 5 कोटी रुपयांचा निधी। पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाचाही समावेश। पुणे विद्यापीठाची उन्हाळी सत्राची परीक्षा आजपासून सुरू। परीक्षेत विद्यापीठाकडून पुरवणी सुविधा बंद करून उत्तरपत्रिकेची पानं वाढवण्याचा निर्णय। पुण्यातून उत्तराखंडकडे जाणारी मानसखंड एक्सप्रेस सोमवारी रवाना। उत्तराखंडच्या कुमाऊं विभागातील स्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पर्यटक रेल्वे। मावळमध्ये अवैध दारू बनवणाऱ्या भट्टीवर राज्य उत्पादन शुल्काची कारवाई। 3 ठिकाणी छापा टाकत 1,88,000ची दारू जप्त। पुण्याच्या आंबेगावमधील खडकी पिंपळ गावात अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार। दिवसाही बिबट्याचं दर्शन होत असल्यानं नागरिक भयभीत। पुण्याच्या खेड शिवापूर टोल नाक्याजवळ अल्कोहोलनं भरलेला टँकर पलटी होऊन अपघात। 4 क्रेनच्या साह्यानं टँकर बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू, तर अपघातामुळे टोल नाक्याजवळ वाहनांची मोठी रांग। पुण्याच्या भोरमधील पसुरे गावात रंगली भजन स्पर्धा। तब्बल 12 भजनी मंडळांनी घेतला सहभाग, तर खानापूरच्या भैरवनाथ भजनी मंडळानं पटकावला पहिला क्रमांक।